गावातील दोन शेजाऱ्यांची कहाणी आहे का? नमस्कार मित्रांनो. माणसाचे अनेक गुण असतात, जसं की त्याला आनंद होतो, त्याच्या अंगात वेगवेगळे कौशल्य असतात, त्याला दुःख पण होतं. आणि खरं महत्वाचं म्हणजे माणसाचा राग. माणसाचा राग अशी एक गोष्ट आहे की ज्या माणसाचा त्याच्या रागावर कंट्रोल आहे तो माणूस कितीही सक्सेस पोहोचू शकतो, परंतु जो माणूस स्वतःचा राग कंट्रोल करू शकत नाही तो नक्कीच स्वतःचं नुकसान करून घेऊ शकतो. तर रागाबद्दल बोलायचं म्हटलं तर राग असला पाहिजे. राग सगळ्यांना असतो देखील, परंतु राग चांगला असावा की राग वाईट असावा याच्याबद्दल बरेच प्रश्न. जर कोणावर काही अन्याय होत असेल तर तुम्ही अन्याय करणाऱ्याला समजून सांगताना तुमचा राग व्यक्त करू शकता. जर तुम्हाला एखादं काम जमत नसेल तर तुम्ही रागात येऊन ते काम करून घेऊ शकता. किंवा कुठल्याही गोष्टी तर तुम्हाला जर पटत नसतील, काय होत नसेल, जर चांगल्यासाठी त्या गोष्टी असतील, अन्याय मिटवण्यासाठी गोष्टी असतील तर राग येणे शक्य आहे. परंतु अनावश्यक काही गोष्टीत क्षुल्लकशा गोष्टीत राग येऊन स्वतःचं नुकसान करून घेणं हे काय बरोबर नाही. तसंच गावात अनेक ठिकाणी क्षुल्लकशी भांडणं होतात, काही काही क्षुल्लक गोष्टी असतात, परंतु आपण राग आणून बरंच स्वतःचं नुकसान करून घेतो. तर अशाच आपल्या एका गावातील गोष्ट पाहूया आपण. दोन शेजारी असतात, शेजारी म्हटलं की भांडणं होणार, असं आपल्या देशात आपण जवळपास आढळूनच घेतो. त्या प्रकारे आपला एक शेजारी असतो, त्याचं नाव असतं रामदास. त्याला सगळे दास असे बोलत असतात. तर काय होतं, त्याचा दुसरा शेजारी असतो जो महेश, त्याला रामची प्रगती काही सहन होत नसते. तो स्वतः कधीच प्रयत्न करत नाही की त्याला पण पुढे जायचं, त्याला पण राम बरोबर जायचंय, पण तो ते करण्याऐवजी तो रामलाच बोलत असतो की बाबा तू असं करू नको, तसं करू नको, त्याला टोमणे मारत असतो. त्याच्या प्रगतीविषयी तो स्वतःही जळत असतो. तर पाहूया प्रसंग. अरे कुठे गेला का? काय मला काय झालं? आरती गोठा अजून साफ केला नाही, करून घे पटकन. हो करतो घे तुमच्या पटकन, सकाळ सकाळ काम करत असली. हो करतो तुमच्या एकदाच लगेच करतो. अरे का रे? अरे काय झालं झालं का सुरू? काय झालं तुला आता? उठलं नाही का तुमचं ते मशीन रेडकन झालं का सुरू? हा अरे मग काम तर करायला लागणार ना. शेजारीने झोपायचं बिपायचं का नाही? आता सकाळ झाली की आता ही काय झोपायची वेळ आहे का? माहिती का रातभर झोपलो नाही रातभर. कशामुळं? ती रेड कार्ड, मग म्हशीचा नंबर, मग तुमचं ते नोकराचा नंबर. अरे मुक जनावर आता ओरडणार ना. उद्यापासून जमणार नाही. ए तू गप बाबा. म्हशी काप, रेडक इक, काही कर, उद्यापासून चालणार नाही. अरे मुक जनावर आहे, काय राडा होणारच, गोंधळ होणारच, ओरडणारच ना. आणि ती घरातलं सांडपाण्याची वाट लावायच्या. आत्ता सांगतो. गटार तर त्या दिवशी साफ करून घेतली, आता बघ गटारी सगळं साफ गटार आहे. दिसलंच नाही पाहिजे. अरे तू अशा लहानसहान गोष्टी घेऊन काय येतो सकाळ सकाळ? आपलं असंच असतं भाऊ, जमत नाही तू आपल्याला. असलीच लहानसहान कारण घेऊन ये जाऊन भांडण करायला इकडं. आणि बायकोला सांग काय केलं तिनं आता? माझ्या बायकोकडे डोळे वाटारे करून अरे तुझी पाहिजे बायको नाही. काय कमी आहे का? अजिबात जमणार नाही. ती पण सारखं भांडती तिला. ती सुगरणे तुझी चांगली नाही. ए जाऊ बघायचं बा, नाही. काही का असत नाही. सकाळ सकाळ मला माझा दिवस वाया घालवत नाही. तू जा आता तुझ्या सांगतो कामाला, मला जमणार माझं नाही. काम करू दे. नंतर झालं काय तर बघ. तू जा तुझ्या कामाला जा. पाहिलेत मित्रांनो, आपण मिटवण्याचा प्रयत्न केला तरी समोरचा काय ऐकणार नसतो. आणि आपल्या महाराष्ट्रात जरी मी आता सध्यापासून काय अनुभव घेतो, इकडे तिकडे शेजारी पाजारी बघतो, तर या घरातल्या बायका अशा असतात की त्या कधी मिटून घेण्याच्या याच्यात नसतात. काही झालं की आगीत तेल ओतावं असं त्या नवऱ्याला आपल्या पेटूनच देत असतात. तर पाहूया असा प्रसंग. का ग काय झालं नाराज व्हायला? आलात बघितलं सगळं रोजच्या प्रमाणे कसं गपचूप सगळं ऐकून घेतलं. आता काय झालं? रोज बोललो की आहे, त्याला रोज चांगलं. रोज चालू आहे रोज. ती त्याची बायको शेजारी आपली रोज बोलत असते मला. तिला आधी सांगा, रोज तिचं पाणी आलं की रोज तिचं पाणी मी झाडायचं आपल्या दारासमोरचं. रोज काय जातेच कशी मी? हे रोज मी नाही सांगू देत तुम्हाला. मी आधीच सांगते, मला हे सहन नाही होणार. मी रोज ऐकून नाही घेणार. आज झालं रोज झालं, मी आज नाही बघणार. आता मी बस झालं. अगं बाई भांडतो मी त्या संघ सांगितलंय आज त्याला, परत नाही करणार तो, परत नाही करणार. बघू काय करणार नाही तुम्ही. रोजच बघू नाही. कधी बघणार? बघशील तू. ते उद्या काय ते त्यांचं सगळं मिटून टाकायचं. हे काय सहन नाही होणार. रोज मी काय बघून घेणार? आता अजिबात नाही हा करणार. आधीच कधीच नाही सांगते. करणार. हा नाही होणार. काय भांडण चालू? काय तिथं रोजच किरकिर चालू असते, काहीतरी कुठलं तरी कारण घेतो
आणि येतो उगाच सकाळ सकाळ भांडण काढायला रोजच्या सारखं. अहो पण तुम्ही त्याचं ऐकून का घेता? तो कधी पण येतो, काही पण बोलतो आणि आपण सगळं व्यवस्थित आहे. कुठं त्याच्या नादी लागत बसले तो, काहीतरी कारण घेऊन येणार, भांडण करणार, आपला दिवस त्याच्यामुळे वाया घालवायचा. काय गरज आहे भांडण करायची? क्षणभर राग आला शांत करायचं आणि बसायचं आपल्या कामाला मला लागायचं. हे सगळं जमत असते पण मला जमत नाही. आणि ती बाई कधी पण मला बोलत असते, मी सगळं काम बाथरूम मध्ये करते तरी तिला ते सांडपाण्याचं चालू आहे. आणि तो माणूस येतो आणि मला काय पण बोलतो. तुम्हाला चालतं हे? तुला तर माहिती आहे फटकळ स्वभावाची, मग तू तिच्या नादीच लागायचं नाही ना. तू तुझ्या कामात बिझी राहायचं. तुम्ही तरी समजा जरा, तुम्ही तरी सांगा त्याला. जाऊ दे, त्यांचा विषय सोडून दे. आपल्या कामात आपलं लक्ष असावं. आपण कुठं त्यांच्या नादी लागत बसावं? ते असेच काही ना काही ते करून भांडण करत राहत असं सारखे एके दिवशी ते आपल्या डोक्यावर चढतील आणि आपला पूर्ण संसार काही उद्ध्वस्त असो. होईल. निंदकाचं घर असा विषय जरी असं म्हटल्यासारखं असतं, कोणीतरी निंदक असावा सोबत, आपल्याला चिंतावं आणि आपण त्याचं बघावं आणि काहीतरी चांगलं करावं. या पद्धतीने विचार करावा आणि आपली कामं व्यवस्थित करावीत आपण. ठीक आहे बघू, पण तुम्ही त्यांना सांगा जरा. आज सांगूयात नंतर आपण. आणि डोक्याने विचार करत असलं तरी घरातल्या बायकांना पेटवल्याशिवाय राहत. तरी दास अतिशय शांत स्वभावाचा होता, समोरच्याला समजून घेऊन त्याची काळजी करणार होता. परंतु महेश काय त्याचं ऐकत नव्हता. महेशला नेहमी असंच वाटायचं की दासच्या पुढेच राहावं, दासला टोकतच राहावं, त्याला 2 पावलं पाठीमागेच ठेवावं. पण महेशचा असाच राग दिवसेंदिवस वाढत गेला आणि रागाला मित्र फक्त एक गोष्टीची गरज असते. एका छोट्या छिद्रातून सुद्धा जहाजीला छिद्र पडलं तर पूर्ण जहाज सुद्धा डुबतं. तसंच एक दिवशी एक क्षुल्लक गोष्ट घडली. दोघांची मुलं आपापसात खेळत असतानाचा प्रसंग. गोट्या लय मोठ्या दिसतात. कार वंड्या खेळायच्या का गोट्या? नाही बाबा, तू चिडतो बाबा. काल अरे पण नाही, चिडला. नाही, मी नाही आता नाही खेळणार. चिडणार. मी नाही खेळणार. तू जा बाबा. मी अरे नाही खेळ 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 मायच्या ना खेळ. चिडायचं नाही. नाही 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 खेळ खेळ. बरं ठीक आहे, चल खेळ. चिडायचं नाही आधी सांगतो. नाही 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 खेळ खेळ खेळ. ए माझा डावाय लागली गुट्या. कुठे लागली? लागली मला माहित नाही. लागली. नाही बाबा, नाही नाही गाव माझं आहे. मी घेऊन जाणार आहे. नाही 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 तसं काही नाही बाबा, नाही. तू चिडतो सारखा बाबा. मी जिंकली आता. मी घेऊन जाणार आहे सगळ्या गोट्या. मी माझ्या बापाला सांगन बरं. तुझा कोण बाप आहे? असं जा बाबा. मी नाही. माझ्या बापाचं पुऱ्या गावात नाव आहे. कोण तुझा बाप? माहित आहे किती बेवडा आहे तो बाबा. माझ्या बापाला बेवड्या. माझ्या बापाला बेवड्या. जा बाबा. मी पप्पाला. पाहिलेत मित्रांनो, क्षुल्लक गोष्टी घडली. आपण नेहमी खेळतच असतो. खेळात छोटेफार भांडणं वगैरे तर होतच असतात. घरच्यांनी समजून घ्यायला पाहिजे. पण माणसाची प्रवृत्ती ठरवते, तो समजून घेतो की ती गोष्ट वाढवतो. बघू या दोन्ही कुटुंबात ती गोष्ट कशी घेतली जाते. माय बाप कुठं आहे? काय झालं सांग. काय तोंडायचं मारलं त्यानेच मारलं ना. मारलं ना. तरी नाही सांगायचं. जाऊ नको त्या काळामध्ये. लय मारलं, इथं मारलं. सांग तू तुझ्या बापाला कळत नाही. किती वेळा सांगितलं? कुठे आहे माय बाप? सांग जरा, सांग. काय झालं सोनू तुला? अरे बाबा मारलं मला. तुला मारलं? अरे बाबा, कुणी मारलं? नाव सांग. त्या काय तोंड्याने? अजून कोण मारलं? त्या दासाच्या पोराने मारलं का? काय ना रे बाप, बघतो त्याच्याकडे. कुठं मारलं? इथं मारलं. इथं बी मारलं. इथं बी मारलं. थांब. फक्त संध्याकाळी. विचारा, कुठं मारलं फक्त विचारा. बघू नका. अगं रोज बघतो ना. मारलं. रोज याला मारतात. रोज मारतात. आज बघतो त्याच्याकडं. जाऊ नको तू. बस शांत. जाऊ दे. बघा संध्याकाळी तुम्ही बघतो. फक्त बघतच राहा. जाऊ दे. बस शांत. काय रे बाळा, काय झालं तुला? शांत काय? काय नाही ग असंच. का तुला कोणी मारलं काय? खरं बोल. नाही रे, ते बांड्याच्या पोराने जरा मारलं. ते गोट्या खेळत होतो. तो चिडतो सारखा. मग तो मारला मला थोडस. तुला किती वेळा सांगितलं मी त्याच्याबरोबर जाऊन खेळायला म्हणून? अहो मला खेळता कोणच नव्हतं अरे सोबत, म्हणून मी दुसरं खेळलो. गावात बघ ना किती पोर आहेत आपल्या. त्या पोरांबरोबर खेळायचं ना जरा. ती माहिती आहे ना किती भांडकुदळ पोरगा आहे. मी आता नाही परत जाते. त्याच्याबरोबर बिलकुल खेळायचं नाही. एकतर त्याच्या घरच्यांना कारण पाहिजे असतं आपल्या बरोबर भांडायला. त्याच्यामुळे त्याच्या अजिबात नादी लागायचं नाही. तू आपल्या बाकीच्या पोरांबरोबर खेळत जा. ठीक आहे. हा. पाहिलेत मित्रांनो, साधीशी क्षुल्लकशी गोष्ट परंतु आपण ती किती सिरियसली घेतो यावरती डिपेंड असते. तर पाहूया कोणी किती सिरियसनेस घेतला आणि त्या गोष्टीला कसं मिटवण्याचा प्रयत्न केला. दाशाचं पोर तू? हो. काय झालं? कारण आलाय का? माझ्या पोराला मारलं. अरे काय झालं काय? माझ्या पोराला मारलं. माया अरे मला बोल ना तू. बोलतो ना. मग तुला सांगतो तू की. मला बोल ना. अरे तुला सांगतोय पोरांनी मारलं तुया. अरे पण पोरांचे भांडणं तू त्याला काय मारतो? मला सांग ना काय झालंय. अरे मग बाहेर तो सापडला. सांग ना जरा. बाबा पोलीस आले. बाबा पोलीस आले. काय चालू
पोरांनी मारलं तर माझ्या पोराला. अरे पोरांच्या भांडणात तुम्ही कशाला मध्ये पडताय? काय चाललंय तुमचं? मिटून घ्या सगळी भांडणं. अजिबात रोजच भांडणं यांचं नाही. रोजच आहे. अहो साहेब, पोरांच्या भांडणामध्ये पोराला कशाला यांनी पोराला मारायचं? पोरं म्हणल्यावर भांडणं होणारच ना. मग याला समजायला पाहिजे ना ती गोष्ट. आम्ही रोज अरे की साहेब, माझ्या पोराला मारलं. कळत नाही का तुम्हाला? लहान लहान मुलांच्या गोष्टीत लक्ष द्या आता तुम्ही. हा घरी चला आपली, चला घरी. परत अजिबात घरी येऊ नका सगळे. अगं मग आता पोलीस आले काय? हे गब्बस, चल घरात तू. बाबा तुम्ही तसेच गावातील लोक भांडण तर मिटवतात, परंतु पोलिसांसमोर आपली झालेली बेइज्जत यामुळे महेश त्याचं जास्त टेन्शन घेतो. वरून त्याची बायको जी त्याचं डोकं खात असते, नेहमी त्याला सांगत असते तुम्ही काहीच करू शकत नाही, तुम्ही हेच करत नाही, तुम्ही तेच करत नाही. याने तो वैतागतो आणि शेवटी दारू पिऊन येतो आणि धिंगाणा घालायला सुरुवात करतो. त्याच्या मनातला प्रत्येक राग एकवटला जातो आणि तो त्याच्या अंतिम पातळीवर जाऊन पोहोचतो. पाहूया त्यानंतर तो काय करतो. शेजारचा महेश तुम्हाला मारायला आलाय तलवार घेऊन. कशामुळं? सकाळच्या भांडणामुळं? हो, भांडणामुळे. बघा ना त्याच्याकडे. बघतो तुला मारलं ना. बघतो करा. अरे मग झालंय काय? पोलिसात चौकातली बायको नावं ठेवली ती पोरत जवळ करीना. अरे मग झालंय काय मग याच्यावर? एवढं का सिरियस झालं? अरे राग वाढला. अरे राग जरी वाढला तरी शेजार धर्म आपला जरा नीट राहत जा. पोलिसात जायची गरज काय? पोलिसात कुठे गेलो आपण? हा? पोलिसांचं काय? चौकातली सगळी चव नाही. चव नाही, काय नाही. अजिबात नाही. आता तू जगतच नाही. अरे मारलं. खून झाला पाणी. गेला माझा एकच बाप होता रे. छोटीशी गोष्ट होती, परंतु अति करून काही फायदा होत नाही. चूक नसताना सुद्धा दासकडून मारायला आलेल्या महेशचा खून केला जातो. काही चूक नसताना हा प्रसंग घडून येतो. प्रसंगी पोलीस सावधान होतात आणि गावात येतात. जय हिंद. गावठाण पोलीस स्टेशन. काय खून? कुठं? खाल्ल्या गलीत? हा थांबा. साहेब खाल्ल्या गलीत खून झालाय म्हणते. कालच्या भांडणाचं का? हा मग काय तर काय त्रास आहे राव? काल त्या मंत्र्याच्या ह्याला आपण काय बंदोबस्ताला गेलो. आपुलकीनेच देत आहे. हा, तिकडचं काम झालं की झोप नाही, काय नाही, परत भांडण. हा चला लवकर चला. काय आलं रे? अरे साहेब, माझ्या बापाला मारलो. कोणी मारलं? बघा ते अरे कोण मारणार? अजून कोण मारणार? काय झालं? अहो, साहेब, माझी याला. काय चूक नव्हती. याला साहेब, ते पोलीस अहो, साहेब, स्टेशन माझी काय चूक मध्ये नव्हती. साहेब, त्यांनी आम्ही समजावून सांगितलं. साहेब पुष्ट काही चूक नसताना दास आज तुरुंगवास भोगतोय. त्यानंतर महेशची फॅमिली सुद्धा स्ट्रगल करते. घरात कोणी कमवता नसताना त्यांचे अतिशय वाईट दिवस, तसेच दिवस सुद्धा दासच्या कुटुंबावर सुद्धा पडले. आज त्यांचे जेवणाचे 2 वेळ खाण्याचे प्रसंग आलेत. काय झालं या रागातून? दोघांचीही फॅमिली नष्टच झाली. शेवटी राग कुठल्या गोष्टीत असावा हे आपणच ठरवायला पाहिजे. शिकूया त्यांच्याकडनंच काहीतरी. गावकऱ्यांनो, मी महेश. थोडासा रागीट होतो पहिल्यांदा, म्हणजे रागीटच होतो. तर अशी वेळ येते रागीट माणसावर. क्षुल्लक कारणामुळे त्याच्याबरोबर मरण सुद्धा, कधी मरण त्याला येईल सांगता येत नाही. क्षुल्लक कारणामुळे फक्त. तेव्हा तुम्ही काही राग आल्यानंतर क्षणिक तोच लगेच आवरत जा आणि त्याचा काही जास्त द्वेप करण्याची काही गरज नाहीये. मित्रांनो, आपण बघितलं, मी कितीतरी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तो ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. मलाही असं काही करायचं नव्हतं. ऍक्च्युली मला काही घडवायचं नव्हतं. पण ऍक्च्युली झालं कसं, जे चुकून उघडतं, आपण एखादी गोष्ट करायला जातो, रागामध्ये काही होऊन जातं. पण एखादं जर आपण थोडा विचार केला, जर थोडा आपल्याला राग आला तर आपण क्षणभर विचार करा त्या रागावर विचार करा. त्याच्यावरती विचार केल्यानंतर बघा चूक कोणाची आहे, ती चूक ठरवा आणि नंतर त्याच्यावरती सोल्युशन काढा. असं डायरेक्ट राग आला म्हणून कुणावरती डायरेक्ट भांडण करू नका. भांडणामध्ये भांडण करून कुणाचंही काही चांगलं होत नाही, भलं होत नाही. त्याच्यासाठी कधीही विचार करताना व्यवस्थित विचार करा, पॉझिटिव्हली विचार करा आणि तुमचं काम व्यवस्थित करा. वगैरे काही मनात धरत नसताना कुठलाही जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर वरिष्ठांची मदत घ्या, सल्ला घ्या आणि जवळजवळ सगळ्या गोष्टी मिटून घेत जा. याच गोष्टी आपल्याला विकासाला अडसर आणतात. काही वेळा 2 कुटुंबातील, त्यानंतर 2 गावातील, 2 राज्यातील असेच वाद वाढत जातात आणि विकासाला अडथळा येतो. जर विकास आणि आपल्याला प्रगतीच्या मार्गावर राहायचं असेल तर राग आपल्या वाईट गोष्टींसाठी सोडून देणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद.